नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओत आपण एकूण 30 महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 502. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 45,674 चौरस वर्ग एवढे आहे. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभेचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नेक्स्ट, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरण्यात येते? तर सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येते. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथिल आयसोसायनेट हा वायू भोपाळ दुर्घटनेत बाहेर पडला होता. भोपाळ हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? तर कर्जत या ठिकाणी रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, राजाराम मोहन राय यांनी डॅश या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते? तर सती प्रथा याविरुद्ध राजाराम मोहन राय यांनी आंदोलन सुरू केले होते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान डॅशवरून ठरते? तर लोकांचे राहणीमान हे त्यांच्या दरडोई उत्पन्नावरून ठरवले जाते. नेक्स्ट, हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यात हर्णे हे बंदर आहे. नेक्स्ट, तांबड्या रक्तपेशी डॅशमध्ये तयार होतात? तर अस्थिमज्जेमध्ये तांबड्या रक्तपेशी तयार होतात. नेक्स्ट, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी ही मृदा आढळते. नेक्स्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. नेक्स्ट, नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी केली? तर त्यांच्या सेनापतींचे नाव हे तात्या टोपे होते. नेक्स्ट, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. नेक्स्ट, पग, ग्रेट 10 आणि बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर हे श्वानाचे प्रकार आहेत. नेक्स्ट, इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर इंडियन मिलिटरी अकॅडमी हे उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी आहे. नेक्स्ट, गौतम बुद्ध याचे जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते? तर कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते. कोयना हा प्रकल्प कोयना नदीवर आहे. नेक्स्ट, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफ्फार खान हे एकमेव पाकिस्तानी व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने चालते? तर नरेगा ही योजना महात्मा गांधी यांच्या नावाने चालते. नेक्स्ट, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात डॅश इतके असतात? तर प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. वयोवृद्ध व्यक्तीच्या नाडीचे ठोके सरासरी 60 एवढे पडतात. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आहे. नेक्स्ट, मोसमी वारे विषुववृत्तावर ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना भारतात
नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मोहिनीअट्टम हे केरळ या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे व ते प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, दक्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर दक्खनच्या पठारावर काळी मृदा ही जास्त प्रमाणात आढळते. काळ्या मृदेलाच कापसाची मृदा असेही म्हणतात. नेक्स्ट, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. नेक्स्ट, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. तर गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. नेक्स्ट, त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना कोणत्या समितीने केली? तर बळवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना केली. नेक्स्ट, ग्राम महसूल अधिकारी तलाट्याची नेमणूक करण्याचा कोणास अधिकार आहे? तर जिल्हाधिकारी यास तलाट्याची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्वीकारले गेले व 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान हे पूर्णतः लागू करण्यात आले. नेक्स्ट, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कोलकाता या ठिकाणी अंदमान व निकोबार यांचे उच्च न्यायालय आहे. नेक्स्ट, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नाही म्हणून कोणत्या किरणांचा वापर करतात? तर गॅमा किरणांचा वापर कांदे व बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून केला जातो. नेक्स्ट, ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? तर डोळा या अवयवास ग्लुकोमिया हा आजार होतो.